नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 15,000, 25,000 आणि 40,000 रुपये ज्या लोकांना सॅलरी आहे त्यांचं बजेट प्लॅनिंग आणि तुम्ही SIP म्युच्युअल फंडद्वारे 1 करोडपर्यंत कसे पोहोचू शकता आणि त्यासाठी किती कालावधी लागतो आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही काही प्रॉब्लेम तुम्हाला येतात. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहिले तर 15,000 सॅलरीसाठी तर आपण 50-20-30 रूल वापरणार आहोत. 50% तुमच्या नीडसाठी म्हणजे 7,500. त्याशिवाय तुमचं जगणं कठीण होईल. जसे की ग्रोसरी, रेंट, कपडे. 30% म्हणजे 3,000 रुपये तुमच्या वॉन्टसाठी म्हणजे स्वतःच्या खर्चासाठी. त्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता. जसे की मोबाईल रिचार्ज, मित्रांसोबत पार्टी, सबस्क्रिप्शन आणि मी 20% दिले आहे कारण स्वतःसाठी खर्च हा तात्पुरता आनंद देतो. त्यामुळे आपण 30% इन्व्हेस्टमेंट करणार आहोत म्हणजे 4,500 रुपये. कारण फ्युचरमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ नये तर यातील 1,000 रुपये इमर्जन्सी फंड म्हणून ठेवू शकता. कारण हे पैसे इमर्जन्सीमध्ये काम येतील. आणि 1,500 रुपये तुम्ही हेल्थ इन्शुरन्स व लाईफ इन्शुरन्स काढू शकता. याची बेनिफिट कमी मिळू शकतात पण इमर्जन्सीमध्ये तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला याची हेल्प होईल. आणि उरलेले 2,000 रुपये याचे आपण वेगवेगळे लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपिटल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. त्यातील तुम्ही तुमच्या एजनुसार इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसे की तुमचं वय 21 ते 30 असेल तर तुम्ही स्मॉल फंडमध्ये जास्त व मिड कॅपमध्ये व लार्ज कॅपमध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसे की 1,000 रुपये स्मॉल कॅपिटलमध्ये तर 500 रुपये मिड कॅप आणि 500 लार्ज कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण लॉंग टर्मसाठी आणि तुमचं वय 40च्या पुढे असेल तर लार्ज नाही तर 1,200 रुपये लार्जमध्ये, 500 रुपये मिड आणि 300 रुपये स्मॉल कॅपमध्ये. आपण असे का करतो? कारण ज्यांचं वय कमी आहे त्यांची मानसिकता असते रिस्क घ्यायची. पण ज्यांचं वय 40च्या पुढे असेल त्यांची मानसिकता नसते. जेव्हा त्यांची अमाऊंट मायनर असते तेव्हा ते म्युच्युअल फंड किंवा स्टॉप करण्याची शक्यता असते. तर आता आपण 1 करोड होण्यासाठी 2,000 रुपये प्रमाणे आपण 10% स्टेप अप केली तर तुम्हाला 12% रिटर्न मिळाला असे धरून तर लॉंग टर्ममध्ये 12% मिळण्याची शक्यता असते. तर तुम्हाला 27 वर्षे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 29,06,399 आणि तुम्हाला टोटल इंटरेस्ट मिळेल 85,69,321 म्हणजे तुमची टोटल व्हॅल्यू होईल 1,14,75,719. ज्यांना 25,000 सॅलरी आहे त्यांच्यासाठी बजेट वापरूया. तर इथे पण आपण 50-30-20 रूल वापरणार आहे. तर 50% ग्रोसरी, 50% नीड्स म्हणजे ग्रोसरी, फूड, ट्रॅव्हल, रेंट हे आपले बेसिक एक्सपेन्सेस आहे. 20% वॉन्ट्स म्हणजे एंटरटेनमेंटसाठी जसे की मोबाईल रिचार्ज, पार्टी, मित्रांसोबत बाहेर ट्रिपला जाणे आणि उरलेले 30% म्हणजे 7,500 पण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी. यामध्ये डिवाइड असं करू शकता. 2,000 रुपये इमर्जन्सी फंड म्हणून ठेवू शकता. 2,000 रुपये हेल्थ इन्शुरन्स प्लस लाईफ इन्शुरन्स करू शकता. 3,500 रुपये SIP करू शकता. यामध्ये 21 ते 30 वय असेल तर स्मॉल कॅपिटलमध्ये आपण 500 रुपये टाकतो. मिड कॅपमध्ये 1,000 तर लार्ज कॅपमध्ये 40 लोकांसाठी लार्ज कॅपमध्ये 800, मिड कॅपमध्ये 1,000 तर स्मॉल कॅपमध्ये 700 रुपये. कारण आपण रिस्क घेऊ शकतो. कधी स्मॉल फंडमध्ये जास्त रिटर्न मिळते तर कधी लार्ज कॅप रिस्क घ्यावं लागेल आणि कधी पैसे रिस्क असते. तर महत्त्वाचा विषयाकडे जाऊन आपण 1 करोड टार्गेट कंप्लीट करायला किती वेळ लागेल तर मी अजून करतो. तुम्ही ॲन्युअली 10% स्टेप करता आणि तुम्हाला 12% इंटरेस्ट मिळाला तर तुम्हाला जवळपास 23 वर्ष लागतील. तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 35,40,560 आणि तुमचा रिटर्न मिळेल 77,40,713 असे मिळून तुमची व्हॅल्यू असेल 1,10,01,420 तर 40,000
EMI वर ऐकून घेतो, म्हणजे आपण EMI आणि क्रेडिट कार्ड ट्रॅपमध्ये अडकतो.